मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूला जमिनीशी जोडणाऱ्या एका रस्त्यावर भेगा पडल्या असल्याचा दावा काँग्रेसने केला। प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी अटल सेतूवर जाऊन पाहणी केली। या सरकारला जनतेच्या सुरक्षेशी काहीही देणं घेणं नाही, खुद्द मोदी हे भ्रष्टाचारांचे सरदार असल्याची टीका पटोलेंनी केली। हा कमीत कमी 2 फूटांनी खाली घसरलेला रस्ता दिसतोय आणि मोठ्या प्रमाणात हा जवळपास अर्धा 1 किलोमीटर मध्ये या पद्धतीच्या मोठ्या प्रमाणात भेगा पडलेल्या आहेत। ह्या पण भेगा आपण पाहतोय आणि सरकारच्या भ्रष्टाचाराचं एक वस्तुस्थिती आम्ही तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय की भ्रष्टाचाराचं जे उदाहरण आपल्याला हे सगळं लाईव्ह बघता येत आहे। कोण आहे जबाबदार, कोण आहे? राज्याचं मुख्यमंत्रीच जबाबदार आहे, त्यांच्याकडे डिपार्टमेंट आहे। दरम्यान याबद्दल स्वतः फडणवीसांनी ट्विट करत काय म्हटलंय आपण जाणून घेऊया। अटल सेतूला कुठेही भेगा पडलेल्या नाहीत, अटल सेतूला कुठलाही धोका नाही, हा अप्रोच रोडचा फोटो आहे। काँग्रेस पक्षानं खोट्याचा आधार घेऊन भेग नावाचा कट रचला। निवडणुकीच्या आधी घटना बदलण्याच्या गोष्टी करायच्या, आणि निवडणुकीनंतर ईव्हीएम फोननं अनलॉक केल्याची खोटी चर्चा करायची। काँग्रेसच्या या भ्रष्ट वागणुकीला जनता चोख उत्तर देईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।